लोक मला म्हणत होते की महाराष्ट्रात काय चाललंय, आरक्षण वगैरे याच्याबद्दल का नाही बोलत तू. मी म्हटलं अहो मी वेडा आहे, पण एवढा वेडा नाहीये. आणि मोकळेपणे बोलायचं झालं ना, म्हणजे ज्याला सभ्य माणसं आचरटपणा म्हणतात तसं, तर जवळच्या मित्रांमध्ये आपण काही बोलू शकतो. तर तुम्हाला मी जर का खूप आवडत असेल ना, तरच हा व्हिडिओ पुढे बघा. महात्मा गांधी उपोषणाला बसायचे आणि सरकारला वेठीला धरून त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे, कारण बापू जनतेचे लाडके होते. जनतेला काय हवंय हे बापूंना माहिती होतं. माझा एक चिमुकला प्रश्न आहे की लोकशाहीमध्ये जनतेला काय हवंय ते करून घ्यायचं असेल तर दुसरा एक सोपा मार्ग आहे ना, निवडणूक लढा, जिंका आणि मग विधानसभा किंवा लोकसभेमध्ये कायदे करून तसं करून घ्या. ही गोष्ट माझ्यासारख्या ठोंब्याला समजते, ती राष्ट्रपित्याला समजू नये. तुम्ही म्हणा अरे तू काय नेत्यांच्या विरुद्ध बोलतो की काय, हे मला आपल्या लोकांचं काही कळत नाही. नेता म्हटलं की आपण शेपटी हलवत साहेब साहेब करत राहतो. नेत्यांचं चुकू शकत नाही का. महात्मा गांधींनी त्यांच्या आत्मचरित्रात एका ठिकाणी लिहिलं होतं की ते शिक्षक होते तेव्हा त्यांनी मुलांचं मीठ बंद केलं पूर्ण काही दिवस. वैद्यकशास्त्राचे बापूजी सांगतायत की हे पूर्ण चुकीचं आहे. पण जातीयवादाबद्दल गांधीजींनी जे काम केलं, मी महात्मांचा खूप मोठा फॅन आहे त्याच्याबद्दल. जे जातीयवादावरून मला आठवलं, तर आरक्षणाबद्दल बोलायला सगळे घाबरतात. माझ्या मते त्याचे 3 प्रॉब्लेम आहेत. आणि तिसरा प्रॉब्लेम आहे ना, तो सर्वात मोठा आहे. पहिला प्रॉब्लेम काय आहे, की एखाद्या मुलाला किंवा मुलीला खूप मार्क मिळाले आणि त्याच्यापेक्षा कमी मार्क पडलेल्याला ॲडमिशन मिळते आणि या मुलाला दुःख होतं. साहजिकच आहे, मनुष्य स्वभाव आहे. पण आपण इतिहास पण बघतोय की 2000 वर्ष की रिझर्वेशन सोडा, शिक्षणाची परवानगीच नव्हती. मग आपण त्याची भरपाई करतोय, पण ते म्हणजे अजून किती, अजून 2000 वर्ष करणार आहोत, 2100 वर्ष करणार आहोत, 1900 वर्ष करणार आहोत. ते कसं मोजणार आहोत, त्याचा काही प्रोग्रेस आहे का, त्याला काही आर्थिक निकष लावणार आहोत का, हेलिकॉप्टर मधून कॉलेजमध्ये येणाऱ्या पोरांना रिझर्वेशनची जरूरत आहे का, वगैरे वगैरे. दुसरा प्रॉब्लेम काय माहितीये, मला काही कळतच नाही, प्रायव्हेट मध्ये नाहीये ना हे रिझर्वेशन, हे फक्त सरकारी जागांमध्ये आहेत ना. मग आपले मराठी तरुण हे काय 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 सोनं लागलंय का ते सरकारी नोकरीना आणि शिक्षणाला. काय आपण तडफडत काय मरतोय, म्हणजे मराठी फौजा रायगड आणि तोरण्यामधला टोल कोणी घ्यायचा याच्याकरता आपापसात भांडत बसल्या का दिल्लीचं तख्त उलट केलं. अरे आपण अफगाणिस्तानाकडून खंडणी घ्यायची आणि मंगळयानं बांधायची, आणि हे मराठी तरुण कुठल्या भिकारड्या महत्वाकांक्षेमध्ये पडले, जरी स्वतः धंदे करून कामं करून हजारो लोकांना कामाला ठेवा नाही, कसल्या छोट्या छोट्या फालतू जॉब्स करता आपण एवढे तडफडून, म्हणजे आपल्या तरुणांना असं काही वाटतच नाहीये का की दुसरं त्यांना काही भविष्य नाही, दुसरं काही त्यांना मिळणारच नाही. आणि तिसरा जो प्रॉब्लेम आहे ना आरक्षणाबद्दल, तो सर्वात महत्वाचा आहे, सर्वात महत्वाचा आहे. आमचे ओबामा म्हणून प्रेसिडेंट आहेत, माहिती असेल तुम्हाला ऑब्व्हियसली. ते हुशार आहेत खूप. तर ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीत गेले होते. तर ते काय म्हणजे ते काळे होते, पण ते काळे असते, गोरे असते, निळे असते, गुलाबी असते, हिरवे असते, कुठल्याही रंगाचे असते, तरी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना हार्वर्ड विद्यापीठात ऍडमिशन मिळाली असते. पण समजा तरुण ओबामा वही पुस्तक घेऊन कॉलेजमध्ये जात आहेत आणि कोणी त्यांच्याकडे बघून म्हणतोय की अरे हा काळा आहे म्हणून याला घेतला, नाही ते काय इथे येऊ नसता शकला. किती जिव्हारी लागेल त्या मुलाच्या. ते मला सर्वात दुःख होतं. आपला जसा कायदा असतो ना की 1000 अपराधी सुटले तरी चालतील, एका निरपराध्याला शिक्षा नाही होता कामा. एखादा हरहुन्नरी मुलाच्या किंवा मुलीचं किती हृदय कुस्करलं जात असेल जेव्हा त्यांच्याकडे बघून कोणी असं त्यांना वाटत असेल की केवळ रिझर्वेशन मध्ये आहेत म्हणून हे इथे आलेत. ते चुकीचं आहे. पण रिझर्वेशन बद्दल बोलायला वगैरे लोक खूप घाबरतात, आणि म्हणजे अगदी मित्रांमध्ये बोलायला सुद्धा. आणि काय हरकत आहे, आता मला सगळे लोक आवडतात मनापासून, आणि सगळ्या लोकांना मी खूप आवडतो. तुम्ही म्हणाल काही काय बोलता, अहो आधीच सांगितलं होतं ना व्हिडिओमध्ये, मी खूप आवडत असेल तरच व्हिडिओ पुढे बघा. मी सगळे आवडणारेच लोक आहेत, आणि एवढ्या आवडणाऱ्या लोकांमध्ये आपली जर का हिंमत होत नसेल याच्याबद्दल बोलायला, मग कसं चालणार. मग त्याच्यातून मार्ग काय आहे? सोपा आहे. आपल्याला जर का 10 सीट्स वाढवायच्या असतील 10%, तर 100तल्या 10 वाढवायच्या ऐवजी अजून 10 क्रिएट करायच्या, नवीन काहीतरी क्रिएट करायचं. आणि नुसतंच असं नाही की बाबा सगळेच डॉक्टर आणि सगळेच इंजिनियर, म्हणजे कॉलेजला जाऊ पाहणाऱ्या मुलांचे जे आई बाप असतात ना इंडियन,
तेवढी यडपट जमात अख्ख्या दुनियामध्ये कुठे नाही. काय ते आई बाबा पोरांच्या मागे लागतात मला कळत नाही. आणि हे असं आपण हट्ट धरला ना, ते कधीपर्यंत कुठे चालणार? म्हणजे पनवेलचे लोक बसले कलिंगड घेऊन रस्त्यात, की पनवेलच्या लोकांकरता रिझर्वेशन पाहिजे. केईएम मध्ये असा रूल आणला, की फक्त कुरूप लोकांना बढती मिळणार. मग रवी गोडसेंचं काय होणार? म्हणजे ह्याला काही अंत आहे की नाही? हा हे मागतोय, तो ते मागतोय. आणि कोणी याच्याबद्दल मनापासून बोलायला लागला तर पहिली गोष्ट आपण त्याला काय विचारणार? तुझी जात काय रे? तू कशाबद्दल बोलतो? तू कुठून बोलतो? अरे, मेरी जात के किसी भी पेचो खम से पूछ के देख, खूबखू मेरी दस्तक थी, रूबरू मैं था. डॉक्टर रवी गोडसे आधीच सांगितलं होतं की हा बघू नका म्हणून. काय बोलावं ना व्हिडिओ देव जाणे.